तर राष्ट्रवादीत आता काय निर्णय होतोय त्यावर राजकारणाची समीकरणं अवलंबून आहेत. मित्र हो, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक खळाळतं नेतृत्व अजितदादा पवार आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अगदी सोनं सोनं काहीतरी चुकल्यासारखं होणार आहे. होणार आहे काय ते आता झालेलं सुद्धा आहे ना हो. त्यांच्या जाण्यानंतर आता राष्ट्रवादीचं काय होणार हाच प्रश्न सध्या ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या विचाराप्रमाणे यात सगळी तर्क लावतोय. कोणी म्हणतं अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती पक्ष दिला जाईल. कोणी म्हणतं सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री होतील. तर कोणाचं म्हणणं असंही आहे दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन सगळी सूत्र शरद पवारांच्या हाती जातील. बघा, जे काय होणार आहे त्यासाठी थोडे दिवस नक्कीच थांबावं लागेल. पण अजितदादांच्या जाण्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र अडचणीत येऊ शकतात. त्यांच्या पुढं अशी काही आव्हानं उभी राहिलेली आहेत. अजितदादा म्हणजे बघा कसा रोखठोक बोलणारे, स्पष्ट वक्ते आणि बेधडक स्वभावाचे नेते. प्रशासनावर तर त्यांची केवढी पकड. महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादांचं स्थान अत्यंत महत्वाचं मानलं जात होतं एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सुद्धा. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांना दाबून ठेवण्यासाठी अजित पवार यांच्या साथीचा उपयोग करून भाजप घेत होतं. म्हणजे तशा प्रकारची चर्चा मागच्या काही महिन्यापासून राजकारणामध्ये सुरूही झालेली आहे. अजित पवार सोबत असल्यामुळं भाजपाला शिंदे गटाची भीती वाटत नव्हती. आता अजितदादा गेल्यामुळे शिंदे गटावर असलेला भाजपचा दबाव नक्की कमी होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सुद्धा अजित पवार फडणवीसाच्या अगदी जवळचे होते. म्हणजे खरं तर ते फडणवीसाचे विश्वासू सहकारी सुद्धा मानले जात होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेला विजय तसा खूप मोठा होता. यामध्ये भाजपाला 132, शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला सुद्धा 41 जागा मिळालेल्या होत्या. केवळ 57 जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावं यासाठी मोठा आग्रह धरला, हट्ट केला. मग बाकी रुसवे फुगवे, नाराजी, शेतात जाऊन बसणं अशा काही सगळे प्रकार घडलेले आपण पाहिलेले आहेत. पण अजित पवार यांची साथ असल्यामुळे भाजपानं शिंदे यांच्या आग्रहाला काडीचंही महत्व दिलं नाही. शिंदे यांनी काही केलं तरी भाजपावर काही फरक पडणार नव्हता. अजितदादांच्या मदतीने त्यांनी शिंदे यांना बाजूला ठेवलं. आता अजित पवार यांच्याच निधनामुळं राष्ट्रवादी काँग्रेस समोर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात अनेक अनपेक्षित घटना सुद्धा घडू शकतात. एकतर गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. दोन्ही गटातील नेत्यात अंतर असलं तरी सुद्धा कार्यकर्ते मात्र निवडणुकीच्या निमित्तानं का होईना पण ते एकत्र आलेले सुद्धा आहेत. सध्याची परिस्थितीमध्ये दोन्ही गटाचं विलीनीकरण जर झालं तर सगळी सूत्र शरद पवार यांच्या हाती जातील आणि मग त्यानंतर शरद पवार यांचा निर्णय राज्याच्या राजकारणाला अंतिम दिशा देणारा असू शकेल. शरद पवार जर महायुतीमध्ये सामील झाले तर देवेंद्र फडणवीस यांचं महायुतीतलं वर्चस्व आपोआप कमी होऊ शकतं. पण जर शरद पवार महाविकास आघाडीतच राहिले तर मात्र महायुतीत एकनाथ शिंदे यांचं महत्व वाढू शकतं, त्यांचं वजन वाढू शकतं. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी जी वागणूक शिंदे गटाला दिलेली आहे ना त्यामध्ये नक्की बदल झालेला दिसेल. शिंदे गटाला डावलणं आता असं काही घडलं तर त्यांच्यासाठी कठीण होईल आणि मग आपोआपच महायुतीमध्ये शिंदे गटाचं वजन वाढलेलं दिसेल. पण तरी सुद्धा अजित पवारांचा गट महायुतीच्या सोबतच राहिला तर मात्र फडणवीस यांच्याकडून शिंदे गटाला फारसं महत्व दिलं जाणार नाही. आणि त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता काय निर्णय होतोय त्यावर राजकारणाची समीकरणं अवलंबून आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एक येतील सुद्धा, म्हणजे खरं तर ते आलेलीही आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण एकत्र आलेली राष्ट्रवादी महायुतीच्या बाजूला झुकते की महाविकास आघाडीच्या बाजूला याच्यावरच पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. तोपर्यंत तरी देवेंद्र फडणवीस यांना नक्की तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं दिसतंय मित्रांनो.
पाहूया. आणखी पुढच्या काही दिवसात ही सगळं चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.